मी एक भिकारी नव्हते. रात्री तोंड लपवून मी रस्त्याच्या कडेने भीक मागत होते. एका रात्री मला एक श्रीमंत माणूस मला दिसला आणि मी त्याला विनंती केली की मला खाण्यासाठी काहीतरी द्या. तर तो म्हणाला की आज रात्री तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. मी 2 दिवसापासून उपाशी असल्यामुळे मी त्याची ही गोष्ट मान्य केली आणि त्याच्या घरी गेले. त्या श्रीमंत माणसाची बायको वारलेली होती आणि त्याला एक मुलगा देखील होता. अगोदर तर त्याने मला पोटभर जेवू घातलं आणि मग रात्री त्याने माझ्यासोबत मी बऱ्याच दिवसापासून घर भाडे न दिल्यामुळे घर मालकाने आज मला घर खाली करायला सांगितलं होतं. मी घर भाडे कुठून देणार होते? इथे माझ्याजवळ खाण्यासाठी देखील पैसे नव्हते. मी जवळजवळ 6 महिन्यांपासून उपाशीच राहत होते. माझ्याजवळ असणाऱ्या शिळ्या भाकरीचे तुकडे मी पाण्यात बुडून माझी भूक भागवत होते. मी घरातील सामान एक एक करून विकून टाकलं होतं. त्या घरात कपड्याशिवाय काहीच बाकी नव्हतं. मी शांतपणे घर खाली करून निघून आले. मी दिवसभर इकडे तिकडे फिरत होते, पण रात्री माझ्याजवळ राहण्यासाठी जागाच नव्हती आणि खाण्यासाठी देखील काहीच नव्हतं. मला एवढी भूक लागलेली होती की एक पाऊल चालणे देखील माझ्यासाठी कठीण गोष्ट झाली होती. माझा भूतकाळ आठवणं मला रडू येत होतं. तेवढ्यात अचानक माझी नजर एका माणसावर गेली. तो माणूस श्रीमंत वाटत होता. त्याने किराणा दुकानातून बरेच सामान घेतलं आणि तो दुकानाच्या बाहेर आला. मी अचानक जाऊन त्या माणसाचे पायच पकडले आणि म्हणाले की साहेब, मला खाण्यासाठी काहीतरी द्या, नाहीतर मी भुकेने मरून जाईन. तो मला म्हणाला, तुझं घर कुठे आहे मला सांग, मी तुला सोडून येतो. पण मी त्याला म्हणाले, माझं कोणतंही घर नाही. मी भाड्याच्या घरात राहत होते. घर मालकाने मला घराच्या बाहेर काढून दिलं आहे. मला फक्त खाण्यासाठी काहीतरी द्या, नाहीतर मी मरून जाईन. त्यावर तो म्हणाला, तू माझ्यासोबत घरी चल. मला आता भुकेशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. त्यामुळे मी त्याची गोष्ट मान्य केली आणि त्याच्यासोबत घरी गेले. त्याच्या घरात एक छोटा मुलगा होता. त्याचं वय जवळजवळ 4 वर्ष असेल. त्या माणसाने मला खाण्यासाठी भरपूर पदार्थ दिले आणि म्हणाला की पोटभर खाऊन घे. मी पोटभर खाऊन घेतलं. कदाचित त्या माणसाला देखील मला किती भूक लागली होती याची जाणीव झाली. त्यामुळे त्याने मला काही प्रश्न केला नाही. खाऊन झाल्यानंतर त्याने मला विचारलं की आता तू तुझ्याबद्दल मला काहीतरी सांग. तू नेमकं कोण आहेस? माझ्या डोळ्यासमोर माझा भूतकाळ येऊ लागला. मी या माणसाला कोणत्या तोंडाने सांगणार होते की मी कोण होते? पण तो म्हणाला की तू जर तुझ्याबद्दल मला सांगितलं तर मी तुझ्या राहण्याची देखील सोय करेल. मी त्याला म्हणाले, मी एका श्रीमंत घरातील मुलगी होते. कॉलेजमध्ये असताना माझं एका मुलावर प्रेम झालं, पण तो एका गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्या मुलाचे आईवडील या जगात नव्हते आणि तो स्वतः कष्ट करून आपला उदरनिर्वाह करवत होता. मला माहीत होतं माझे आईवडील या लग्नासाठी होकार देणार नाही, म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं. माझ्या कुटुंबातील लोकांना घाबरून आम्ही ते शहर सोडून इथे आलो. आम्ही खूप खुश होतो. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता, कारण त्याला देखील या गोष्टीची जाणीव होती की मी त्याच्या प्रेमाखातर माझं सर्व काही सोडून आली आहे. माझ्या आयुष्यातील हा निर्णय घेऊन मला कधीच पश्चाताप आला नव्हता. मी माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश होते. पण अचानक एका अपघातात माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. माझं तर शिक्षण देखील पूर्ण नव्हतं आणि जेवढे शिक्षण होतं त्याचा पुरावा माझ्याजवळ काहीच नव्हता, कारण माझ्या डिग्रीचे सर्व कागदपत्र माझ्या आईवडिलांच्याच घरी होते. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी माझ्या आईवडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला साफ नकार दिला आणि म्हणाले की तू आमच्यासाठी मेली आहेस, कारण आम्ही सगळ्या खानदानात तुझ्या मृत्यू झाल्याची बातमी सांगितली आहे आणि आम्ही तुझा विधिपूर्वक अंतिम संस्कार देखील केला आहे. आता तू परत फिरून आमच्या आयुष्यात येऊ शकत नाहीस. माझ्या नवऱ्याला जाऊन 3 महिने झाले होते. सुरुवातीला तर सभोवतालच्या लोकांनी थोडीफार मदत केली, पण कोण किती दिवस मला अशी मदत करू शकणार होतं? हळूहळू मी माझ्या घरातील सामान विकून माझा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली. आज घर मालकाने घर भाडं न दिल्यामुळे मला घरातून बाहेर काढून दिलं. आता तर विकून टाकायला देखील माझ्याजवळ काही शिल्लक राहिलं नाही. आज जर तुम्ही मला मदत केली नसती तर मी अशीच रस्त्यावर भुकेने तडफडत मरून गेले असते. तो माणूस म्हणाला की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही मला माझ्या बहिणीसारख्या आहात.
तुम्ही माझ्या घरात राहा आणि माझ्या मुलाचा सांभाळ करा. माझी बायको या जगात नाही आणि माझ्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी देखील कोणी नाही. मी त्या माणसाला म्हणाले, माझा मुलगा जर या जगात असता तर याच्या एवढाच असता. जन्म होताच माझ्या मुलाचा मृत्यू झाला. तुम्ही काळजी करू नका. या मुलाची मी माझ्या मुलाप्रमाणे काळजी घेईल. मी खूप खुश होते. माझी जबाबदारी फक्त या मुलाचा सांभाळ करणं होती. या मुलाला वेळेवर खाऊ घालणं, त्याची झोपी लावणे, मला फक्त एवढेच काम होतं. घरातील इतर कामे करण्यासाठी एक मोलकरीण होती. एक दिवस सकाळी मी झोपेतून उठले तर तो मुलगा अंथरुणावर नव्हता. मी घाबरूनच उठून बाहेर आले आणि मालकांना विचारलं की रोहन कुठे आहे. तर ते मला एवढेच म्हणाले की तो संध्याकाळपर्यंत घरी येईल. मी त्यांना खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की रोहन कुठे गेला आहे, पण त्यांनी काही सांगितले नाही. ते मालक असल्यामुळे मी जास्त त्यांना जबरदस्ती देखील करू शकत नव्हते. नाहीतर रागाने त्यांनी मला घरातून बाहेर काढून दिलं असतं तर मी कुठे जाणार होते. म्हणून मी गप्प बसले. पण रोज असेच घडू लागलं होतं. मी रोहनला झोपी लावताना स्वतः झोपीत जात होते. मी सकाळी जेव्हा उठायचे तेव्हा रोहन अंथरुणावरून गायब असायचा, पण संध्याकाळी परत येत होता. मी त्याला विचारायचे की तू कुठे गेला होतास, तर तो काहीच उत्तर देत नव्हता. आणि मालकांनी तर मला अगोदरच सांगून टाकलं होतं की तुला या गोष्टीची काही घेणं देणं नाही. तुझं काम फक्त मुलाचा सांभाळ करणं आणि त्याची काळजी घेणं आहे. मग तू तेवढेच कर. त्यानंतर मी ही गोष्ट रोहनला विचारायचं देखील सोडून दिलं होतं. एका रात्री मला अचानक जाग आली. तेव्हा रोहन अंथरुणावर माझ्या जवळच झोपलेला होता. मी बराच वेळ जागी होते, पण मला कधी झोप लागली माहीत नाही. आणि जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा रोहन अंथरुणावर नव्हता. मी उठून बाहेर आले तर मालक गार्डनमध्ये बसलेले होते. ते पाठमोरे असल्यामुळे मी आले आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते, पण त्यांचं बोलणं ऐकून मी मात्र खूप घाबरले. मी पळतच माझ्या रूममध्ये आले. अगोदर मी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता की माझे मालक नेमकं काय काम करतात. पण त्यानंतर मी तिथे काम करणाऱ्या लोकांना विचारायला सुरुवात केली. तेव्हा माहीत झालं की ते एक बिझनेसमॅन आहेत. पण त्या दिवशी फोनवर मी जे काही ऐकलं ते कुणालाही सांगू शकत नव्हते. आणि जर मालकांना ही गोष्ट माहीत झाली असती की मला त्यांचं रहस्य माहीत झालं आहे, तर माहीत नाही त्यांनी माझ्यासोबत काय केलं असतं. म्हणून मी गप्प बसले. एक दिवस मी मालकांच्या रूमची साफसफाई करत होते. त्यांच्या कपाटातील पुस्तके नीट लावताना माझ्या हातातून एक पुस्तक खाली पडलं आणि त्यातून एक फोटो बाजूला पडला. तो फोटो पाहून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. पण तो फोटो दुसरा कोणाचा नसून माझ्या नवऱ्याचाच होता. मला आश्चर्य वाटत होतं की माझ्या नवऱ्याचा फोटो यांच्याजवळ कसा काय. पण एका रात्री मी मालकांना अशा अवस्थेत बघितलं होतं की घाबरून माझी गाळणच उडाली होती. पण मी विचार केला की जर मालकांना माहीत झालं मी या माणसाची बायको आहे तर ते मला सोडणार नाही. म्हणून मी सर्व काही व्यवस्थित करून गुपचूप रूमच्या बाहेर आले. आता मात्र या घरात माझ्या जीवाला धोका होता, पण तरी देखील मी या घरातून जाऊ शकत नव्हते. एकतर या घराशिवाय माझ्याजवळ दुसरा काही आधार नव्हता आणि मला रोहनचं देखील खूप लळा लागला होता. मला तर असं वाटत होतं की हा माझाच मुलगा आहे आणि त्याला बघून माझी ममता जागी होत होती. आणि मला या गोष्टी मागचं रहस्य देखील जाणून घ्यायचं होतं की मालकाजवळ माझ्या नवऱ्याचा फोटो कसा काय होता. त्या रात्री मालकांना ज्या अवस्थेत मी बघितलं होतं ते जर सत्य असेल तर मी मालकांना सोडणार नव्हते. पण या सर्व गोष्टी मालकांना विचारण्याची माझ्यात हिंमत नव्हती. आता मला इथे राहून 4 महिने होत आले होते आणि रोहनने मला आई म्हणायला देखील सुरुवात केली होती. मी त्याला खूप समजावून सांगितलं की तू मला आई म्हणत जाऊ नकोस, पण तरी देखील तो मला आईच म्हणत होता. मालकांना देखील या गोष्टीची काहीच हरकत नव्हती. त्यानंतर बराच वेळ असंच झालं. रात्री मला जेव्हा जाग आली तेव्हा रोहन माझ्याजवळ झोपलेला नव्हता. तर मग मी मालकांच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर
मालक देखील त्यांच्या रूममध्ये नव्हते. मला वाटलं त्या रात्री मी मालकांना ज्या अवस्थेत पाहिलं होतं ते माझं स्वप्न होतं आणि माझ्या नवऱ्याचा फोटो यांच्याजवळ असणं ही एक खूप आश्चर्य करणारी गोष्ट होती. मालकांनी माझ्याजवळ एक फोन देखील दिला होता, म्हणजे काही महत्त्वाचं काम असेल तर मी त्यांच्याशी बोलू शकेल. एक दिवस या नंबरवर एक फोन आला. मी बाहेरून असल्यामुळे तो फोन उचलू शकत नाही. मी रूममध्ये येईपर्यंत तो फोन वाजून बंद झाला होता. तेवढ्यात त्या नंबरवर एक मेसेज आला की सुनीता, तू कशी आहेस? मला आश्चर्य वाटलं की हा व्यक्ती कोण आहे, ज्याला माझं नाव देखील माहीत आहे. मला वाटलं घरातील कुणीतरी नौकर माझी चेष्टा करत आहे, म्हणून मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यानंतर कुठलाही मेसेज आला नाही, तर मी त्या गोष्टीकडे दुर्लक्षच केलं. काही दिवसानंतर मात्र रोज रात्री मला या नंबरवरून मेसेज येऊ लागले. त्या व्यक्तीला माझ्याजवळ सर्व काही माहीत होतं. त्याला माझे आईवडील, माझा नवरा सर्वांबद्दल माहीत होतं. तो काही काही गोष्टी तर अशा सांगत होता त्या फक्त मलाच माहीत होत्या. आता मात्र मला भीती वाटू लागली होती की हा माणूस कोण आहे आणि माझ्या मागे का लागला आहे. मी ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नव्हते आणि यावर एकच उपाय होता की मी त्याच्याशी मैत्री करावी. तो मला म्हणाला की तुला जर काही अडचण असेल तर मला सांग, मी एका क्षणात ती दूर करतो. पण मी खूप घाबरले होते, म्हणून मी तो व्यक्तीचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर मात्र त्या व्यक्तीची हद्दच झाली होती. मी त्या माणसाचा नंबर ब्लॉक केल्यानंतरही तो नवीन नवीन नंबरवरून मला मेसेज पाठवत होता. तो अशा काही गोष्टी बोलत होता की मला टेन्शन येत होतं. एकदा तर मला संशय आला की हे माझे मालकच आहेत, म्हणून माझ्या मालकांवर नजर ठेवायला सुरुवात केली. पण त्यांच्या वागण्यातून असं दिसत नव्हतं की त्यांना माझ्याबद्दल जास्त काही माहीत आहे आणि तेच मला त्रास देत आहे. कारण मालक घरी बसून माझ्यासमोर काम करत असताना मला त्या व्यक्तीचे मेसेज येत होते. दुसरं काही डिमांड नव्हतं. त्याचं फक्त एवढंच म्हणणं होतं की त्याच्याशी मी फोनवर बोलावं, त्याला मित्र मानावं आणि माझी प्रत्येक अडचण त्याला सांगावी. बरेच दिवस यातच गेले, पण माझ्या सर्व काही माहीत असून त्याने मला काही नुकसान पोचवलं नाही. कुठल्याही प्रकारचं ब्लॅकमेल केलं नव्हतं. त्यामुळे हळूहळू मी त्याच्याशी बोलू लागले. मी माझा कुठलाच प्रॉब्लेम मी तर त्याला सांगत नव्हते, पण त्याच्याशी बोलत होते. मी जेव्हा त्याला विचारायचे की तुला माझ्याबद्दल एवढे सर्व कसं माहीत, तर तो काहीच उत्तर देत नव्हता. तो फक्त एवढेच सांगत होता की मी एका खाजगी कंपनीत जॉब करतो आणि अविवाहित आहे आणि माझं या जगात कोणीच नाही. जगात तर माझं देखील कोणी नव्हतंच, म्हणून मी त्याच्याशी मैत्री केली होती. माझा प्रयत्न होता की मी कुणासमोरही त्याच्यासोबत बोलू नये, म्हणून मी रात्रीच्या वेळेला त्याच्यासोबत बोलू लागले. आता नेहमीच आम्ही रात्री सगळे झोपल्यावर उशिरापर्यंत फोनवर बोलू लागलो. त्यामुळे सकाळी मला लवकर जाग येत नव्हती आणि जेव्हा मी उठायचे तेव्हा अंथरुणावर तो छोटा मुलगा नसायचा. मला मात्र आता या गोष्टीची सवय झाली होती. या सर्व गोष्टी मी त्या व्यक्तीबरोबर शेअर करत नव्हते, कारण हे या घराचं रहस्य होतं आणि मी या घराचे मीठ खाल्लं होतं. तसंही त्या व्यक्तीबद्दल मला जास्त काही माहीत नव्हतं. तो खरा होता की नाही हे देखील मला माहीत नव्हतं. माझ्यासाठी तो फक्त एक टाईमपास होता आणि त्याच्याशी बोलून मी माझं मन हलकं करत होते. एक दिवस संध्याकाळी मालक आणि त्यांचा मुलगा घरी आले. मालक मला म्हणाले की सुनीता, आज घरी माझ्या जवळचा मित्र येणार आहे, त्यामुळे चहासोबतच खाण्यासाठी काहीतरी बनव. मी पटकन चहासोबतच समोसे आणि भजी तयार केली. तेवढ्यातच बाहेर कोणीतरी आल्याची चाहूल लागली. मी कामात व्यस्त झाल्यामुळे त्या फोनवरच्या व्यक्तीचं बोलणं विसरून गेले होते. तो मला म्हणाला होता की मी तुला भेटायला येईल. मी बाहेर आले तर तो त्या समोरच्या व्यक्तीला पाहून मोठ्याने किंचाळले आणि बेशुद्धच होऊन खाली पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या रूमच्या बेडवर होते आणि माझ्या शेजारीच मालक आणि तो व्यक्ती उभा होता. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून माझा नवराच होता. त्याचा मृतदेह मी माझ्या स्वतःच्या हाताने दफन केला होता. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघतच होते. मला विश्वास बसत नव्हता की तो जिवंत माझ्यासमोर उभा आहे. मला एवढं आश्चर्यचकित झालेलं बघून तो म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव, मी जिवंत आहे. मी त्याला स्पर्श करून बघितलं तर मला विश्वास बसला की खरंच माझा नवरा जिवंत आहे. मी त्याचा हात हातात घेऊन रडू लागले, कारण दुःखात काढलेले दिवस
मला आठवत होते. मी त्याला विचारलं, जर तुम्ही जिवंत आहात तर मग तो मृतदेह कुणाचा होता? आणि जर तुम्हाला माहीत होतं तुमच्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही, तर मग एवढे दिवस माझ्यापासून दूर का राहिले? त्यावर तो म्हणाला, मी तुला सर्व काही सांगतो आणि तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. सगळ्यात अगोदर माझा नवरा म्हणाला की तू फोनवर ज्या अनोळखी व्यक्तीशी बोलत होती तो दुसरा कोणी नसून मीच आहे. ते ऐकून मला मात्र आश्चर्याचा धक्काच बसला होता. नंतर माझ्याही सर्व गोष्ट लक्षात आली की ज्या गोष्टी त्या व्यक्तीला माहीत होत्या त्या माझ्या नवऱ्याशिवाय इतर कुणालाही माहीत नव्हत्या. पण ही गोष्ट माझ्या मनातही आली नाही की माझा नवरा जिवंत असू शकतो. मी त्यांना म्हणाले, जर तुम्ही जिवंत होते तर मग एवढे दिवस कुठे होते? माझा नवरा सांगू लागला, आपण लग्न करून इथे आलो तर होतो, पण तुझ्या आईवडिलांची आपल्याबद्दल सर्व माहिती काढली होती. तुझ्या आईवडिलांनी खानदानात ही बातमी पसरवून दिली होती की एका दुर्घटनेत तुझा मृत्यू झाला आहे आणि लोकांना यावर विश्वास बसावा म्हणून त्यांनी एक बेवारस मृतदेह आणून त्याचा अंतिम संस्कार केला. पण मी तुझ्यासोबत पळून लग्न केल्यामुळे त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूपच राग होता आणि ते माझे दुश्मन झाले होते. त्यानंतर त्यांनी माहीत झालं की तू आई होणार आहे, त्यामुळे काही काळ तर ते शांत बसले होते. पण जेव्हा तुला मुलगा झाला तेव्हा त्यांनी हॉस्पिटलमधून खूप शिताफीने तुझं बाळ पळून नेलं आणि तिथे एक मेलेल बाळ ठेवलं, ज्याला आपण आपलंच बाळ समजून अंतिम संस्कार केलं होतं. मला देखील ही गोष्ट माहीत नव्हती की आपला मुलगा जिवंत आहे. ही गोष्ट मला फार नंतर कळाली. त्यानंतर तुझ्या वडिलांनी मला त्रास देण्याचं सुरुवात केली. पैशाच्या बळावर त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. मी जिथे पण नोकरी करायची तिथे मला नोकरीवरून काढून टाकण्यात येत होतं. पण माझं नशीब मला साथ देत होतं. कुठे ना कुठे मला नोकरी मिळत होती. पण तुझे वडील एवढ्यावर थांबले नाही. आता मात्र ते माझ्या जीवाच्या मागे हात धुवून लागले होते. त्यांनी मला मारण्याचा देखील प्रयत्न केला. पण देवाच्या कृपेने मी वाचलो. नंतर तुझ्या वडिलांनी फोन करून मला धमकी दिली की यावेळेस तर तू वाचला आहेस, पण मी तुला जिवंत सोडणार नाही. असं आयुष्यभर भीतीच्या सावटाखाली मी तर जगू शकत नव्हतो आणि तुझ्या वडिलांनी कुठल्याही क्षणी माझा जीव घेतला असता. त्यामुळे मी माझ्या एका मित्राची मदत घेण्याचं ठरवलं, जो कॉलेजमध्ये माझ्यासोबतच शिकत होता आणि आता एक चांगला मोठा पोलीस ऑफिसर होता. मी त्याला माझी सर्व हकीकत सांगितली आणि मदत मागितली, तर मैत्री खातर तो देखील मला मदत करायला तयार झाला. माझ्या पोलीस मित्राने तपास काढल्यानंतर माहीत झालं की माझ्या सासऱ्यांनी मला ठार मारण्यासाठी एका टोळीला कामाला लावलं आहे. मला माहीत होतं कधी ना कधी मी या टोळीचा शिकार होणारच होतो. त्या लोकांनी खूप चालाखीने माझं अपहरण केलं आणि एका सुनसान जागी डांबून ठेवलं. त्या लोकांनी दुसऱ्याच कुणाची तरी कुजलेली डेड बॉडी आपल्या घरी पाठवून दिली आणि तुला सांगितलं की तुझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तुला चांगलं माहीत आहे की तुझी काय परिस्थिती होती. हे सर्व तुझ्या वडिलांनीच केलं होतं, कारण तुला या गोष्टीची जाणीव व्हावी की तू जे काही केलं आहे तेच तू चुकीचं होतं. पण माझं नशीब चांगलं होतं की माझी तिथून सुखरूप सुटका झाली. या कामात देखील मला माझ्या मित्राने मदत केली. त्यानंतर माझ्या मित्राने तपास चालूच ठेवला होता. तेव्हा माहीत झालं की आपला मुलगा जिवंत आहे. या लोकांनी गावातीलच एका नोकराजवळ त्याला ठेवलं होतं आणि रात्रीतून छापा टाकून आपल्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला माझ्या मित्राच्या घरी ठेवण्यात आलं. त्याचं लग्न देखील झालं नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर कोणी संशय घेणारं नव्हतं. ज्या मुलाला तू एवढ्या दिवस सांभाळत होतीस तो दुसरा कोणी नसून आपलाच मुलगा रोहन आहे आणि तू ज्या व्यक्तीच्या घरात राहत आहे तो दुसरा कोणी नसून एक खूप इमानदार पोलीस ऑफिसर आहे. मी तुझ्याबद्दल आणि मुलाबद्दल माहिती काढत होतो की तुमच्यावर तुझ्या वडिलांकडील कोणी नजर ठेवून आहे का, पण एवढे दिवस गेल्यावर मला विश्वास बसला की तुमच्यावर कोणीही नजर ठेवून नाही. तर मग मी तुमच्यासमोर आलो. माझ्या नवऱ्याची एवढी सगळी हकीकत आहे ऐकून मी मात्र थक्कच झाले होते. मी म्हणाले, हे सर्व तर ठीक आहे, पण तुमचा हा मित्र एक पोलीस अधिकारी आहे. पण मी एका रात्री त्याला पाहिले की त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते, जसा काय तो एखादा खूनी आहे. त्यावर तो मित्र म्हणाला की मला माहीत आहे, तुम्ही मला त्या अवस्थेत बघितलं होतं. ते खरं होतं. ज्यांना मी मारून आलो होतो ते गुन्हेगार होते. त्यांच्याजवळ मी एक व्यावसायिक खुनी बनून गेलो होतो.
कारण कुणालाही माहीत होऊ नये की मी या सगळ्या खेळात सामील आहे. घरी येऊन मी या केसवरच काम करत होतो. तर तुम्ही मला त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर मी घरात नॉर्मल वागू लागलो. कारण तुम्हाला असं वाटावं की तुम्ही जे काही पाहिलं होतं तो तुमचा भ्रम होता. त्यानंतर मला जरा बरं वाटलं कारण मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. पण अजूनही एक प्रश्न माझ्या मनात होता की सकाळच्या वेळी रोहन कुठे जात होता? जेव्हा तो पोलीस मित्र म्हणाला की हा मुलगा खूप हुशार आहे म्हणून आम्ही त्या मुलाला एका खास स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. त्यांना लहानपणापासूनच बऱ्याच गोष्टीचं ट्रेनिंग दिलं जातं आणि तो ज्या स्कूलमध्ये जातो त्याबद्दल कुणाशीही मोकळेपणाने बोललं जाऊ शकत नाही. आम्ही त्याचं ॲडमिशन घेतलं कारण या मुलाचा IQ लेवल खूप चांगली आहे म्हणून त्याला त्या स्कूलमध्ये ॲडमिशन भेटलं. मी त्याला रोज सकाळी त्या स्कूलमध्ये सोडत होतो आणि संध्याकाळी घेऊन येत होतो. त्याला देखील माहीत नव्हतं की तो कुठे जातो आणि आम्ही देखील त्याला सक्तीने बंदी घातली होती की ही गोष्ट त्याने कुणालाही सांगू नये की तो दिवसभर कुठे असतो. म्हणूनच घरात या गोष्टीबद्दल कोणी काही बोलत नव्हतं. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, जर आपण एखाद्या दुसऱ्या घरात राहिलो तरी देखील माझ्या वडिलांना त्यांची माहिती होईल आणि ते पुन्हा तुमच्यावर हल्ला करण्यास प्रयत्न करतील. त्यावर माझा नवरा म्हणाला की एवढा वर्ष बेपत्ता राहिल्यावर तुझ्या वडिलांच्या नजरेत आता मी मेलो आहे. मी एक गुप्तहेर संस्था जॉईन केली आहे. माझ्याजवळ एक नवीन ओळख आहे कारण माझ्या नावाने तर आता मी मेलेलो आहे. मी उद्याचं माझ्या नवीन नावाने तुझ्याशी लग्न करून तुला दुसरीकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुझ्या वडिलांपासून असलेला धोका कायमचाच टळेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.